IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट तसेच ILS म्हणजेच मॅनेजमेंट कोटा राऊंड काही कॉलेजचे आजपासून म्हणजे 9 सप्टेंबरपासून तर काही कॉलेजचे 10 सप्टेंबरपासून चालू होत आहेत। प्रत्येक कॉलेजमध्ये अगेन्स्ट कॅप या राऊंडसाठी MST CETच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि JEEच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत, तर मॅनेजमेंट कोटा राऊंडमध्ये त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत। बऱ्याच कॉलेजचे या राऊंडसाठीचे मेरिट लिस्ट आणि प्रॉपर शेड्यूल किंवा टाइम टेबल कॉलेजच्या वेबसाईटवर डिस्प्ले केलेले आहेत। आपल्याला आपल्या पर्सेंटाइलनुसार काही कॉलेज आयडेंटिफाय करायचे आहेत ज्या ठिकाणी हे राऊंड प्रॉपरली कंडक्ट केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गव्हर्नमेंट आणि पुण्यातील 9 प्रायव्हेट असे एकूण 11 कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत। नंबर 1 आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, नंबर 2 PICT, नंबर 3 वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, नंबर 4 कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, नंबर 5 VIT पुणे, नंबर 6 PCCOE, नंबर 7 DY पाटील अकुर्डी, नंबर 8 MIT आळंदी, नंबर 9 PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नंबर 10 AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि IOIT आणि नंबर 11 वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। तर चला प्रत्येक कॉलेजबद्दल सविस्तरपणे बघूया। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिलं कॉलेज आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे। तर यामध्ये टोटल 9 ब्रांचेस आहेत। MST CETच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि JEEच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आपण बघू शकता। स्पॉट राऊंड 1 MST CETसाठी 10 सप्टेंबरला चालू होत आहे, तर JEEसाठी 11 सप्टेंबरला चालू होत आहे। COEPमध्ये जे काही आपल्याला फीस भरायची आहे त्यासाठी डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे। आपली जी काही कॅटेगरी आहे आणि त्यानुसार आपली जी काही फी होणार आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट घेऊनच आपल्याला COEPच्या स्पॉटमध्ये जायचं आहे। पुढचं कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी। यामध्ये 5 ब्रांचेस आहेत। MST CETच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत, JEEच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती सीट्स आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट आणि मॅनेजमेंट कोटा राऊंड हे दोन्ही राऊंड पॅरलल चालणार आहेत आणि हे दोन्ही राऊंड स्पॉट राऊंड तसेच मॅनेजमेंट कोटा राऊंड 10 सप्टेंबरपासून कॉलेजमध्ये चालू होणार आहेत। या ठिकाणी आपल्याला फीस भरण्यासाठी DD किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने देखील आपण या ठिकाणी फीस भरू शकतो। तर आपले जे काही डेबिट कार्ड आहे ते क्रेडिट कार्ड आहे याची लिमिट आपल्याला सुरुवातीला चेक करायची आहे सो दॅट तिथं पेमेंट करताना आपल्याला काही अडचण येणार नाही। पुढचं कॉलेज आहे वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली। या ठिकाणी 10 ब्रांचेस आहेत। MST CETच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि JEEच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत हे आपण बघू शकता। JEEच्या सीट्स फक्त जे अनएडेड ब्रांचेस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला JEEच्या सीट्स बघायला मिळतील। तर वॉलचंद सांगलीमध्ये देखील स्पॉट राऊंड 10 सप्टेंबरपासून चालू होत आहे। डिटेल माहितीसाठी आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि मेरिट लिस्ट चेक करायची आहे, तसेच कॉलेजचा टाइम टेबल किंवा शेड्यूल देखील आपल्याला बघायचं आहे। पुढचं कॉलेज आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन पुणे। या ठिकाणी टोटल 5 ब्रांचेस आहेत आणि MST CETच्या, JEEच्या तसेच मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये किती सीट्स आहेत ते आपण बघू शकता। मॅनेजमेंट कोटा राऊंड 10 सप्टेंबरला कॉलेजमध्ये चालू होत आहे, तर अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट राऊंड 11 सप्टेंबरला चालू होत आहे। या ठिकाणी कॉलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला इन्फॉर्मेशन बघायला मिळेल की स्पॉट राऊंडमध्ये कशाही पद्धतीची स्कॉलरशिप मिळणार नाही। तर स्पॉट राऊंडमध्ये जाताना आपल्याला कॉलेजची जी काही टोटल फीस आहे 2,04,436 ही पे करायच्या तयारीने आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर किंवा डिमांड ड्राफ्टने देखील पेमेंट करता येईल। मॅनेजमेंट कोटा सीटसाठी कॉलेजच्या वेबसाईटवरती प्रत्येक ब्रांचसाठी किती फी आहे ते देखील डिस्प्ले केलेलं आहे। पुढचं कॉलेज आहे VIT पुणे। तर या ठिकाणी टोटल 12 ब्रांचेस आहेत। MST CETच्या
कॅप राऊंड 4 नंतर किती सीट्स व्हॅकंट आहेत, जेईच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण बघू शकता. तसेच मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती सीट्स आहेत हे देखील कॉलेजने यापूर्वीच आपल्या वेबसाईटवरती डिस्प्ले केलेला आहे. स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप हा जो राऊंड आहे तो बिबिवेवाडी कॅम्पस या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे. VITचे 2 कॅम्पस आहेत, एक आहे बिबिवेवाडी आणि दुसरा कॅम्पस आहे कोंडवा. तर स्पॉट राऊंड बिबिवेवाडी कॅम्पसमध्ये होणार आहे, तर मॅनेजमेंट कोटा राऊंड हा कोंडवा या कॅम्पसमध्ये होणार आहे. स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप हा राऊंड 9 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच चालू होत आहे. त्याचा राऊंड जेईसाठी 4 वाजता तर MST CET साठी 9 वाजता चालू होत आहे. तर त्याचा रिपोर्टिंग टाइम जेईच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 वाजता तर MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी 3 वाजता आहे. मॅनेजमेंट कोटा राऊंड देखील आजपासूनच चालू होत आहे. 9 सप्टेंबर रात्री 8 वाजता चालू होणार आहे आणि तो कोंडवा कॅम्पसमध्ये कंडक्ट केला जाणार आहे. स्पॉट राऊंडमध्ये तसेच मॅनेजमेंट कोटा राऊंडमध्ये किती फीस असेल हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे किंवा आपण वेबसाईटवरती जाऊन देखील याची माहिती घेऊ शकता. पुढचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी टोटल 7 ब्रँचेस आहेत. MST CETच्या आणि जेईच्या किती सीट्स ह्या ठिकाणी कॅप राऊंड 4 नंतर व्हॅकंट आहेत ते आपण बघू शकता आणि मॅनेजमेंट कोट्यामधल्या सीट्स देखील बघू शकता. कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटा राऊंड 11 सप्टेंबरपासून चालू होत आहे. तर अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊंडबद्दल अजून कॉलेजच्या वेबसाईटवरती काहीही माहिती आलेली नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशांची मेरिट लिस्ट डिस्प्ले केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी CET सेलच्या वेबसाईटवरती फॉर्म भरलेला आहे, परंतु कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची रजिस्ट्रेशन फी पे केलेली नाही. तर अजूनही आपल्याला वेळ आहे की आपण कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन त्याचा फी भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. पुढचं कॉलेज आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे. या ठिकाणी 8 ब्रँचेस आहेत. MST CETच्या आणि जेईच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती सीट्स आहेत हे आपण बघू शकता. अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट आणि मॅनेजमेंट कोटा राऊंड हे दोन्ही राऊंड 10 तारखेला म्हणजेच 10 सप्टेंबरला ह्या ठिकाणी चालू होत आहेत. पुढचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे. या ठिकाणी टोटल 9 ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये MST CETच्या जेईच्या किती सीट्स व्हॅकंट राहिलेले आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामधनं किती सीट्स आहेत हे आपण बघू शकता. या ठिकाणी कॅप राऊंड 9 सप्टेंबरला चालू होत आहे, म्हणजे आजच तो चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर यामध्ये 6 ब्रँचेस आहेत आणि MST CETच्या आणि जेईच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आपण बघू शकता. ह्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या सीट्स नाहीत, ह्या सर्व सीट कॅपमध्ये दिलेल्या आहेत. तर ह्याचा अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट राऊंड 10 सप्टेंबरला चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. याच्या टोटल 10 ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये MST CETच्या आणि जेईच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती सीट्स आहेत आपण बघू शकता. अगेन्स्ट कॅप म्हणजेच स्पॉट राऊंड 10 सप्टेंबरला चालू होत आहे. तर ILS किंवा मॅनेजमेंट कोटा राऊंड 11 सप्टेंबरला ह्या कॉलेजमध्ये चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये टोटल 6 ब्रँचेस आहेत आणि त्यामध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत आणि मॅनेजमेंट कोट्याच्या किती सीट्स आहेत हे आपण बघू शकता. हे दोन्ही कॉलेज एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळं स्पॉट राऊंड 10 सप्टेंबरला तर मॅनेजमेंट राऊंड हा 11 सप्टेंबरला चालू होत आहे. पुढचं कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या ठिकाणी 4 ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये MST CETच्या आणि जेईच्या कॅप राऊंड 4 नंतर किती सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण बघू शकता आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंड किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठीचा जो राऊंड आहे याची अजून काहीही माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती आलेली नाही. लवकरच ती डिस्प्ले करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं आज आपण 2 गव्हर्नमेंट कॉलेज आणि 9 प्रायव्हेट कॉलेजेस पुण्यामधली असे एकूण 11 कॉलेजबद्दल स्पॉट राऊंड तसेच मॅनेजमेंट राऊंडचा शेड्यूल आणि प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.